धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा श्री जनार्दनासा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच पूर्ववंशं प्रवक्ष्यामि यत्र जातोऽसि भारत यत्र राजर्षयो वंश्या ब्रह्मवंश्याश्च जज्ञिरे. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, आता तुला मी पुरुचा वंश सांगायला सुरुवात करतो. ज्या पुरुच्या वंशाचं वर्णन या ठिकाणी यासाठी करायचं आहे की या ठिकाणी अनेक श्रेष्ठ राजर्षी ब्रह्मर्षी झाले, त्याचप्रमाणे अनेक श्रेष्ठ दर्जाचे राजे रजवाडे ज्यांनी यज्ञयाग केले आणि त्याचबरोबर याच पुरुच्या वंशामध्ये आणखी कोण कोण झाले त्याचं विवरण मी तुला करतो. याप्रमाणे ते सांगू लागले की पुरुच्या वंशामध्ये ब्राह्मणवंशीय जन्मेजय जन्माला आला. हा जन्मेजय वेगळा आणि परीक्षितीचा पुत्र जन्मेजय वेगळा. त्याच्यापासून प्रजिनवान झाला, त्याचा प्रवीर झाला. त्याच्यापासून नमस्यू, चारुपद, सुद्युम्न, बहुगव, संयाती, अहमयाती, रौद्राश्व, ऋतेषु, कुक्षेत्र, त्याचप्रमाणे स्थाडी, लेय आणि कृतेयुग याप्रमाणे जलेयू आणि संततेयू, धर्मेयू आणि सत्येम, त्याचप्रमाणे व्रतेयू आणि वनेयू. हा वनेयू घृताची नावाच्या अप्सरेपासून झाला. त्याच्यापासून 10 मुलं झाली. त्यानंतर ऋतेयूपासून रंतिकार झाला, रंतिकारापासून सुमती, त्याचा ध्रुव झाला, त्याचा अप्रतिरथ झाला आणि अप्रतिरथाचा पुत्र कण्व झाला. कण्वाचं विवरण पुढे येणारच आहे. तेव्हा कण्व यांच्यापासून मेधातिथी झाला, मेधातिथीचा प्रस्कंद झाला, प्रस्कण्व झाला, प्रस्कण्वा आणि त्यानंतर सुमतीचा रैभ्य आणि रैभ्याचा दुष्यंत. अशा प्रकारे हा जो सुमती आहे ऋतेयूचा पुत्र, ऋतेयूला जे 3 पुत्र झाले, रंतिकार, सुमती आणि ध्रुव, यापैकी सुमतीचा रैभ्य आणि रैभ्याचा दुष्यंत झाला. याप्रमाणे हे तुला मी विवरण करून सांगू लागलो आहे. याप्रमाणे आता या दुष्यंताची कहाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली, कथा सुरुवात केली. उपपन्नमिदं शुभ्रुजाया कुशिकान्वये स्वयं विवृणते राज्ञां कन्यका स्वदृशं वरम. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, एकदा तत्रोभूत सुमते रेभ्यो दुष्यंतस्तत्सुतो मतः दुष्यंतो मृगयाव्यात कण्वाश्रमपदं गतः. हा जो दुष्यंत आहे तो रैभ्याचा पुत्र एके दिवशी मृगयेसाठी वनामध्ये गेलेला होता आणि मृगयेसाठी वनामध्ये आपल्या काही सोबत सैन्य वगैरे घेऊन, काही सोबत नोकर चाकर घेऊन गेला आणि अनेक त्या ठिकाणी मृग मारले. विविध प्रकारच्या मृगांची आपल्या मृगयेसाठी योजना केली आणि करत 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 तत्रासीनाम स्वप्रभया मंडयंती रमामिव. त्यांनी अचानक कण्वाच्या आश्रमामध्ये त्याने प्रवेश केला. अर्थात हे वन इतकं सुंदर होतं. या वनामध्ये प्रवेश केल्याबरोबर हे वन आणि त्या वनामध्ये आश्रम जो होता तो कण्व ऋषींचा होता, कण्व महामुनींचा होता. दुष्यंतो मृगायाम यातः कण्वाश्रम पदं गतः. यावेळेला भूक लागली, तहान लागली, थकून गेला. कोणता आश्रम आहे म्हणून त्यांनी डोकावलं. त्या आश्रमामध्ये पाहिल्याबरोबर तिथे विलोक्य सद्यो मुमुहे देवमायामिव स्त्रियम, तिथे अत्यंत सुंदर
देवमायामेव स्त्रियम. एखाद्या देवतेप्रमाणे एक स्त्री त्याला दिसली. जणू काही प्रत्यक्ष देवताच या ठिकाणी अवतरली आहे. ही स्त्री पाहिल्याबरोबर, ही मुलगी पाहिल्याबरोबर तो चकित झाला. अरे, एवढ्या वनामध्ये, एवढ्या निर्जन रानामध्ये, आश्रम ठीक आहे, मुनी असतील, ऋषी असतील, परंतु ही मुलगी कशी काय? आणि एकदम त्या मुलीकडे पाहिल्याबरोबर भूक लागलेली होती, तहान लागलेली होती. त्या मुलीने या राजाकडे पाहिलं आणि राजाने मुलीकडे पाहिलं. बभा शेतां वरारोहां भटे कतिपरिवृताः तद्दर्शन प्रमुदित सन्निवृत्त परिश्रमाः. आणि भागवतकारांनी वर्णन केलंय की तिच्याकडे पाहिल्याबरोबर याची भूकही गेली आणि याची तहानही गेली, याचे सगळे परिश्रम संपले. सन्निवृत्त परिश्रमाः, खरं म्हणजे थकून गेला होता, भूक लागली होती, तहान लागली होती, पण त्या निमित्ताने आश्रमात पाऊल टाकला खरा, पण पाहिल्याबरोबर जेव्हा त्या अत्यंत रूपवती देवताचं स्वरूप असलेली ही मुलगी पाहिल्याबरोबर त्याच्या सगळ्या भूक आणि तहान ही सगळी नष्ट झाली. आणि एकदम त्याने त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, तिच्याबद्दलची स्पृहा निर्माण झाली, मनामध्ये जागृत झाला काम. आणि इच्छा जागृत झाल्याबरोबर त्यांनी पपृच्छ काम संतप्त प्रहसम श्लक्षणया गिरा. मोठ्या गोड वाणीने, मोठ्या गोड भाषेने, मधुर वाणीने आणि हसत हसत, श्लक्षण जो शब्द आहे तो संस्कृतमध्ये फार महत्त्वाचा आहे. श्लक्षण शब्दाने नाजूकता व्यक्त केलेली आहे, श्लक्षण शब्दाने अत्यंत मवाळपणा व्यक्त केलेला आहे. श्लक्षण शब्द हा नाजूकपणा, मवाळपणा, अत्यंत सूक्ष्मता, त्याचप्रमाणे सौहार्द, असे अनेक अर्थ श्लक्षण शब्दात आहेत. तेव्हा अत्यंत श्लक्षण भाषेने, अत्यंत मृदू भाषेने तो प्रेमाने बोलू लागला. का त्वं कमलपत्राक्षी कास्यासी हृदयंगमे. अगं हे स्त्री, हे मुली, तू कोण आहेस आणि या वनामध्ये काय करतेस? प्रत्यक्ष कमलाप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे तुझे नेत्र आहेत. तू या वनामध्ये, निर्जन रानामध्ये, काट्याकुट्याच्या रानामध्ये काय करतेस? किंवा चिकीर्षितं त्वन्ना भवता निर्जने वने. अगं एवढा मोठं निर्जन अरण्य, निर्जन वन आहे, आणि निबिड अरण्यामध्ये एका आश्रमात तू काय करतेस? व्यक्तम राजन्य तनयां वेद्म्यहं वा सुमध्यमे. हे सुंदरी, तू कोण आहेस मला सांग. तुझ्याकडे पाहिल्यानंतर माझे सगळे श्रम गेले, माझा सगळा श्रमपरिहार झाला आणि मला आनंद वाटू लागला आणि माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मला असं वाटू लागलं की तू माझ्यासाठीच निर्माण झाली आहेस या पृथ्वीतलावर. भगवत ब्रह्मदेवानी कदाचित माझ्यासाठीच तुझी निर्मिती केली आहे असं वाटू लागलं. नाही चेतः पौरवाना मधर्मे रमते क्वचित. हेही फार महत्त्वाचा शब्द या ठिकाणी वापरला आहे की पौरव म्हणजे पुरुकुलातले जे आहेत त्यांचे विनाकारण मन दुसरीकडे जाणार नाही. पौरव कुलातल्या लोकांचं मन हे अस्थानी जाणार नाही. कदाचित नक्कीच काहीतरी भगवंताची योजना असेल की ज्यामुळं माझं मन तुझ्याकडे आकृष्ट झालं. असं म्हटल्याबरोबर ही शकुंतला होती. ही शकुंतलेने हात जोडले, म्हणे महाराज बसा, आपण बसा. त्यांना आसन दिलं, त्यांना फळं आणून दिले, पाणी आणून दिलं आणि तिने मोठ्या प्रेमाने, अत्यंत नम्रतेने सांगितलं की मी विश्वात मित्रात मजैवाहम त्यक्ता मेनकया वने. हे पहा, मी विश्वामित्राची मुलगी आहे. विश्वामित्र आणि मेनका यांची मी मुलगी आहे. परंतु घटना अशी घडली की विश्वामित्राने मला नाकारलं आणि मेनका तर ती अप्सराच, ती स्वर्गात निघून गेली आणि विश्वामित्राने मला सोडलं. या वेळेला कण्व ऋषींनी माझं रक्षण केलं. हे मला कण्व ऋषींनीच सांगितलं. म्हणून वेदयेतात भगवान कण्वो वीरकिम करवामते. हे मला कण्व मुनीकडूनच कळालं तेव्हा, आणि तेव्हापासून मी या आश्रमामध्ये आहे. माझे कण्व ऋषी हे माझे पित्या समानच आहेत. माझं पालकत्व त्यांनी स्वीकारलेले. आस्यताम ह्यरविंदाक्ष गृह्यताम अर्हणंचनः. तेव्हा आपली मी काय सेवा करू सांगा. हात जोडले तिने. भुंजताम संती निवारा औषधाम यदि रोचते. असं म्हटल्याबरोबर दुष्यंत राजा हा मोठा आनंदी झाला. बरोबर आहे. आणि म्हणूनच कदाचित माझं मन तुझ्याकडे गेलं असेल. तू खऱ्या अर्थाने क्षत्रियाची मुलगी असल्यामुळं आणि देवता समान असल्यामुळं माझं मन तुझ्याकडे गेलं. उपपन्नमिदं सुब्रू जातया कुशिकान्वये. कुशिकान्वये
कौशिक म्हणजे विश्वामित्राची तू पुत्री आहेस, बरोबर आहे. आणि कुशिक वंशामध्ये तू उत्पन्न झाल्यामुळं तुझं हे म्हणणं बरोबर आहे. त्याचप्रमाणे माझं मनही तुझ्याकडं केलं तेही बरोबर आहे. गांधर्व विधिना राजा. आणि मग राजा म्हणाला, हे पहा हे मुली, मला असं वाटतं की तुझ्याबरोबर गांधर्व विवाह करावा, प्रेम विवाह करावा. आता विवाहाचे जे 8 प्रकार आहेत त्याचप्रमाणे या 8 प्रकाराचं वर्णन केलेलं आहे धर्मशास्त्रामध्ये. ब्राह्म, आर्ष, प्राजापत्य, त्याप्रमाणे गांधर्व हा देखील विवाहाचा एक प्रकार आहे. गांधर्व म्हणजे प्रेमविवाह. तेव्हा प्रेमविवाहाला त्याही काळात मान्यता होती आणि आजही आहे. तेव्हा गांधर्व विधिना राजा देशकाल विधान विध. मी दुष्यंत राजा आहे, मी तुझ्याबरोबर गांधर्व विवाह करू इच्छितो आणि तुझ्याबरोबर विवाह करून मी आपल्या आनंदाने संसार करू इच्छितो. तेव्हा अमोघ वीर्यो राजर्षी महिषा वीर्य मादधे असं म्हणल्याबरोबर तीही तयार झाली. आता याचं विवरण आपण थोडं नंतर करू की याच्या मागे रहस्य काय आहे. या संपूर्ण चरित्राचं म्हणजे महाभारतामध्ये हे चरित्र आलेलं आहे. महाभारतांतर्गत हे चरित्र आहे. याच्या मागे एक इतिहास आहे आणि यावर अभिज्ञान शाकुंतलम नावाचं नाटक देखील कालिदासांनी, महाकवी कालिदासांनी लिहिलं आहे. म्हणजे महाकवी कालिदासाचं शाकुंतल नाटक, महाभारतीय यातली कथा म्हणजे उपकथा आणि मूळ इतिहास अशा पद्धतीचं विवरण आपल्याला मुद्दाम सांगतो की नरहर कुरुंदकरांनी या संबंधीचं खूप सुंदर आणि सूक्ष्म विवेचन केलेलं आहे. तेव्हा या नरहर कुरुंदकरांच्या शैलीमध्ये आपण जर ते वाचलं की मूळ इतिहास काय असेल, त्याचप्रमाणे आलेली या महाभारतांतर्गत कथा काय आणि यावर नाट्य रूपांतर कसं केलं, त्यामध्ये नाट्य काय आहे याचं विवरण त्यांनी फार सुंदरपणाने केलेलं आहे. तेव्हा गांधर्व विधिना राजा देशकाल विधान विध. ज्याप्रमाणे देश काल याप्रमाणे त्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी गांधर्व विवाह केला. आणि इथे या गांधर्व विवाह केल्यानंतर शकुंतला एक दिवस तिथे राहिले, एक रात्रभर तिथे राहिले. अर्थात सैन्यसुद्धा होतं सोबत, सगळ्या प्रकारचे लोकही सोबत होते. त्याचप्रमाणे आसपासचे त्या वनामधल्या यांच्या स्त्रिया, यांच्या मैत्रिणी होत्या. या शकुंतलेच्या अनेक मैत्रिणी, सखी ह्या सगळ्या सोबत होत्या. विशेषतः या सखींच्यामध्ये त्या अनेक स्त्रिया तिच्या अत्यंत परमप्रिय अशा प्रकारच्या होत्या. या सखी मैत्रिणी, हरिणं, त्याचप्रमाणे आसपासचे झुडपं, झाडं, तसेच फुलं या सर्वांच्या सोबत. फक्त कण्व मुनी नव्हते, बाकी सर्वांनी यांचं लग्न लावलं आणि नंतर रात्रभर राहिले तिथे. आणि प्रियंवदा नावाची त्यांची खूप जवळची मैत्रीण, त्या प्रियंवदेचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. तेव्हा ही प्रियंवदा गोड बोलणारी, प्रियंवदा शब्दाचा अर्थ प्रियंवदा म्हणजे गोड बोलणारी, अशी ही प्रियंवदा हिची मैत्रीण होती. तेव्हा यांचं लग्न लागलं. रात्रभर हे थांबले आणि अमोघ वीर्य राजर्षी महिषांवीर्य मादधे. आणि त्याच दिवशी रात्री त्यांचं एकमेकांशी मिलन झालं आणि राजा दुसऱ्या दिवशी निघाला. आता राजा निघाला तेव्हा ती म्हणाली, महाराज तुम्ही तर निघालात, पण उद्या तुम्ही जर मला ओळखलं नाही तर काय. असं म्हणल्यावर राजा म्हणला, अगं मी राजा आहे, मी दुष्यंत राजा आहे आणि मी पौर, या पौर कुलातला अर्थात पुरु कुलातला मी राजा आहे. तेव्हा मी शब्दाने बदलणार नाही. नाही म्हणे महाराज, तसं नसलं तरी सुद्धा तुम्ही मला तुमची ओळख म्हणून काहीतरी द्या, तुमचा परिचय, की ज्यामुळं तुमची आठवण मला कायम राहील. तुम्हाला मी ओळखत नाही असं नाही, पण तुमची आठवण म्हणून मला काहीतरी द्या. असं म्हटल्यानंतर राजाने आपली अंगठी तिला दिली. आता राजाने तिला अंगठी दिली खूण म्हणून. अर्थात या अंगठीचं मोठं कथानक आहे आणि त्याचे विवरण आपल्याला अभिज्ञान शाकुंतलमध्ये आलेलं दिसतं की ही अंगठी त्यांनी दिली खरी, पण ती अंगठी नंतर हरवली आणि त्या अंगठीला, ती अंगठी कुठेतरी पडली. नंतर ती अंगठी एका यांना मिळाली. त्या अंगठीचा एक फार मोठं कथानक या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जी अंगठी हरवली, भेट म्हणून दिलेली, ती एका कोळ्याला मिळाली आणि या कोळ्याने पुन्हा राजाकडे आणून दिली. मग अंगठी का हरवली आणि राजा हा विस्मृत का झाला, तर त्याच्या मागं पुन्हा आणखी उपकथानकातलं एक आणखी कथानक असं आहे की दुर्वासाचा शाप झाला आणि दुर्वासाच्या शापाने
त्यांना सांगितलं की तुला विस्मृती होईल. राजाला या ठिकाणी विस्मृती झाली. राजा विसरला, याचं विवरण आपण नंतर करू. तेव्हा राजा विसरला की मी कोणाला अंगठी दिली होती हेही विसरला. त्याचं कारण दुर्वासाचा शाप. पुन्हा उशाप दिला दुर्वासानी की ठीक आहे, तुला नंतर त्याचं स्मरण होईल. याप्रमाणे या शाप आणि उशाप याचं मोठं सुंदर पीळ या कथानकामध्ये आहे. एकूणच प्राचीन किंवा पौराणिक कथानक जर लक्षात घ्यायचे झाले तर आपल्याला शाप उशाप त्यांच्या सुंदर अशा प्रकारची मांडणी, त्याची पीळ आणि त्यातून होणारी कथेची गतिमानता, ही त्याचं वळण हे आपल्या लक्षात येऊ शकतं. या दृष्टीने इकडे हा राजा निघून गेला खरा आणि नंतर कण्वमुनी आले. कण्वमुनींनी हे सगळं वर्तमान ऐकलं. आता कण्वमुनींना काय माहीत नव्हतं का? कण्वमुनींना सगळं माहीत होतं. कण्वमुनी आता हे पालक आहेत खरं म्हणजे. असा जर आपण प्रश्न उपस्थित केला की कण्व हिला एकटीला टाकून कशी काय गेले हो? कण्वाला माहीत होतं की दुष्यंत येणार आहे आणि दुष्यंत हिच्याबरोबर लग्न करणार आहे हेही माहीत होतं. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी पालकत्वाची जबाबदारी झटकली किंवा पालकत्वाच्या जबाबदारीतून ते बाजूला झाले, असं नाही. उलट कण्वांना हे माहीत होतं. त्यांना दुष्यंतांनी हिच्याशी लग्न करावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांची सुद्धा होती. त्याच्यामागं बरंच राजकारण आहे. असो, याप्रमाणे कण्वमुनींचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर कण्वमुनींना तिने सांगितलं, महाराज असा असा राजा आला होता आणि त्यांच्याशी माझं लग्न झालं. त्यानंतर काही दिवस परिपूर्ण झाले आणि नवमास परिपूर्ण झाले आणि मुलगा झाला. मुलगा झाल्याबरोबर त्या ठिकाणी तो वनामध्ये खेळू लागला, बागडू लागला आणि बालपणीच तो मोठमोठ्या सिंहाचे दात मोजू लागला. हाच भरत, यालाच भरत, यापासूनच आपल्या देशाला भारत जे नाव आपण म्हणतो ते यापासून सुद्धा आपण नाव देतो असं आपण म्हणतो. अर्थात आपण याचं विवरण मागेही केलेलं आहे की तो दुसरा एक भरत जो जड भरत किंवा त्याच्या आधीचा जो भरत जो या हरिणाच्या नादी लागला तो भरत, ऋषभदेवाचा पुत्र भरत, त्याच्यापासून भारत हे नाव पडलं. परंतु नंतर सुद्धा भरत या नावाचे लोक होऊन गेले. त्यामध्ये लक्ष्मणाचा भाऊ भरत किंवा रामाचा भाऊ भरत, त्यानंतर हा एक भरत आणि हा जो सिंहाचे दात मोजणारा भरत जो पुरुवंशीय. याप्रमाणे पुत्रजन्म झाला आणि तो बालपणीच आपल्या पराक्रमाने सर्वांना चकित करू लागला. सर्व लोकांना आश्चर्य वाटलं, अरे वा, राजाचा पुत्र आहे हा. आणि बघता 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 हा 10, 12, 13 वर्षाचा झाला. हळूहळू तो मोठा होऊ लागला. अगदी शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे त्याची प्रभा वाढू लागली. आणि एके दिवशी कण्वमुनी म्हणाले की आता हे पहा शकुंतले, तुझा पुत्रही मोठा झालाय, आता तू तुझ्या पतीकडे जा आणि हा पुत्र त्याला दे. त्याचप्रमाणे तूही तिथे राहा. आता आपल्या पतीकडे जाणं इष्ट. म्हणून स्वभूते स्वपुरम यात कालेना सुतसा सुतम कण्व कुमारस्य वने चक्रे समुचिता क्रिया बद्ध्वा मृगेंद्र तसाम क्रीडन्ति स्म बालकाः. मोठमोठ्या सिंहाला पकडून त्याचे दात मोजणारा हा बालक अत्यंत पराक्रमी निघाला. तम दुरत्यय विक्रांत मादाय प्रमोदोत्तमा हरे रंशांश संभूतम भर्तुरंतिकमागमत. याप्रमाणे हा मोठा श्रेष्ठ दर्जाचा पराक्रमी, याचे पराक्रम आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे बालपणीच त्याचा पराक्रम कळू लागला. आणि कण्व ऋषींनी सांगितलं की आता जा तू तुझ्या पतिराजाकडे जा आणि तिथे गेल्यानंतर त्याला हा पुत्र सुपूर्द कर, तुझा पुत्र आहे म्हणून सांग. ही गेली. हिच्या जाताना अर्थात खूप सुंदर वर्णन या हिचं करण्यात आलेलं आहे. ही कशी निघाली, जाताना तिला किती वाईट वाटलं. जाताना ती त्या हरणांना कुरवाळू लागलेली आहे. मेघदूत या स्वतः शाकुंतल या नाटकामध्ये अत्यंत सुंदर विवरण या ठिकाणी केलेलं आहे कालिदासाने की ती कशा पद्धतीने हरिणांना कुरवाळू लागली. त्या हरिणाकडे बघून ती कशी रडू लागली. अहो हरिणं जाऊ द्या, पानांना आणि फुलांना सुद्धा ती कुरवाळू लागली. कारण हे सगळे पानं, हे सगळे फुलं झाडं हे तिने वाढवलेले होते, पाणी घालून तिने वाढवलेले होते. या फुलांना त्याचप्रमाणे झाडांना ती कुरवाळून म्हणू लागली, हे झाडांनो, हे फुलांनो, आता माझा विरह तुम्हाला सहन होणार नाही. हे सगळे छोटे छोटे असणारे ससे असोत, हरणं असोत तिच्या भोवती जमा झाले आणि ती त्यांचं मुख हातात घेऊन रडू लागली. तिच्या सगळ्या
लागल्या. त्याचप्रमाणे प्रियंवदा ती देखील अत्यंत स्फुंदू रडू लागली. अहो एवढंच कशाला, असं म्हणतात की हे जे अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक आहे ते आज तर आपण संस्कृतचा अभ्यास करतो आहोत, परंतु गटे नावाचा जो जर्मन तत्त्वज्ञ होऊन गेला, त्या गटेनी आपण नुसतं एवढंच वाक्य म्हणतो की गटे यांनी जेव्हा हे नाटक वाचलं, आता पहा गटे कोण, संस्कृत नाटक त्यांनी कसं काय वाचलं असेल, संस्कृत शिकला हा जर्मन तत्त्वज्ञ, जर्मन अभ्यासक, परंतु संस्कृत शिकला आणि संस्कृत शिकून त्यांनी जेव्हा हे नाटक वाचलं, हे नाटक वाचल्यानंतर हे नाटक तो डोक्यावर घेऊन नाचला म्हणे. असा आज आपण नुसत्या पुस्तकात वाचतो, ग्रंथात वाचतो, पण आपण ते नाटक उघडून कधी वाचत नाही. खरं म्हणजे आपण ते वाचलं पाहिजे. आणि असं म्हणतात की काव्येषु नाटकम रम्यम. काव्य शब्द संस्कृतमध्ये नाटकासाठी, एकूण साहित्यासाठी वापरला जातो. सगळ्या साहित्याला, मग कथा असो, कादंबरीला सुद्धा काव्य शब्द वापरलेला आहे. बाणभट्टाच्या कादंबरीला सुद्धा काव्यच म्हटले. काव्येषु नाटकम रम्यम, काव्य शब्द व्यापक अर्थाने वापरलेला होता. तिथे शब्दाची व्याप्ती आपल्याला दिसते किंवा अर्थविस्तार झालेला दिसतो. भाषा विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर अर्थविस्तार. अर्थविस्तार म्हणजे अर्थ संकुचित न होता व्यापक होणे. काव्य शब्द आज फक्त कवितेपुरता आपण वापरतो, पण त्या काळात काव्य शब्द संपूर्ण साहित्यासाठी वापरला गेलेला आहे. म्हणून काव्येषु नाटकम रम्यम, सगळ्या साहित्यामध्ये नाटक हा रम्य प्रकार आहे. त्या नाटकामध्ये तत्रापिच शकुंतला, त्याच्याही मध्ये शाकुंतल नाटक हे श्रेष्ठ आहे. त्याच्यातही चौथा अंक श्रेष्ठ आहे. हा सार अलंकार आहे. सार अलंकारामध्ये एकापेक्षा एकाचं वर्णन अधिक केलेलं असतं. असो, तेव्हा काव्येषु नाटकम रम्यम, काव्यामध्ये नाटक हा रम्य प्रकार. त्याच्यातही रम्य काय असेल तर अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक. त्याच्यातही रम्य काय असेल तर चौथा अंक, आणि त्याच्यातही रम्य काय असेल तर हे जे 4 ओळी आहेत, 4 पंक्ती आहेत, कोणत्या की ज्या 4 पंक्तीमध्ये कण्व महामुनींनी आपलं दुःख प्रगट केलेलं आहे. कण्व महामुनींना एवढं दुःख झालं, कण्व महामुनींना विरहाचं दुःख एवढं झालं. खरं म्हणजे ते काही प्रत्यक्ष वडील नव्हते, पण पालक सुद्धा वडिलांची भूमिका कशी निभावतो. आणि या ठिकाणी केवळ जन्मदाते वडीलच असावेत असं काही नाहीये, किंवा जन्मदाती आईच असावी असं काही नाहीये. या ठिकाणी आई आणि वडिलाचं दोघांचंही काम ज्यांनी केलं, आणि आता ती त्यांच्यापासून दुरावू लागली, दुरावणारच हे तर पक्कच आहे. त्या ठिकाणी हे जे त्यांनी वर्णन केले 4 ओळींमध्ये, ते खरोखर संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये अतुलनीय आहे. याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणून हे 4 ज्या पंक्ती आहेत त्या या ठिकाणी मुद्दाम मी मूळ नाटकामधून वाचून दाखवतो. या चतुर्थ अंकातल्या ह्या 4 ओळी अशा आहेत. अर्थो हि कन्या परिकीय एव, अर्थो हि कन्या परकीय एव, तामद्य संप्रेष परिग्रहीतुः जातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा. या ठिकाणी कण्व मुनींचा खरं म्हणजे मनोगत प्रगट झालेलं आहे. कण्व मुनींचा अत्यंत विरह कातर झालेलं मनोगत प्रगट झालेलं आहे. अर्थो हि कन्या परकीय एव, शेवटी कन्या ही परधन आहे, दुसऱ्याचं धन आहे. आपण ते परिपालित करतो, केवळ परिपालन हे आपल्या हातात आहे. आणि परिपालन केल्यानंतर काही वर्षानंतर तिला सोपवावं लागतं. जसं दुसऱ्याचं धन आपण आपल्याजवळ ठेवावं, केवळ काही काळापुरतं ठेवावं आणि नंतर ते ज्याचे त्याला परत करावं, त्याप्रमाणे अर्थो ही कन्या परकीय एव तामद्य संप्रेष परिग्रहीतुः, शेवटी दुसऱ्यालाच द्यावं लागतं. त्याप्रमाणे जातो मग ममायम विशदः प्रकामम प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा. याप्रमाणे हे जे 4 ह्या ओळी आहेत या श्लोकामधल्या, या 4थ्या अंकातलं शेवटचं हे श्लोक आहे. खरोखर या 4 ओळींनी एकूणच संस्कृत वाङ्मयामध्ये किती श्रेष्ठ दर्जाचा आविष्कार केला की विरहाचं दुःख काय असतं, ज्याच्याशी प्रत्यक्ष जन्माचं नातं नाही, रक्ताचं नातं नाही, रक्तमांसाचं नातं नाही, तरी सुद्धा मनाचं नातं काय असतं, मानसिक अशा प्रकारचं नातं काय असू शकतं, आणि त्याने माणूस किती विचलित होतो, त्याने माणूस किती विरह कातर होतो, याचं हे दर्शन आहे. आणि म्हणून या साहित्याला तोड नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे म्हणतो की हा गटे डोक्यावर घेऊन नाचला, अहो नाचणार नाही तर काय, असं अलौकिक नाटक एकूण
वाङ्मयामध्ये, जागतिक वाङ्मयामध्ये श्रेष्ठ दर्जाचं महाकवी कालिदासांनी लिहिलं. आणि याप्रमाणे ही निघाली, ही शकुंतला निघाली. शकुंतलेसोबत काही ऋषिकुमार त्यांनी पाठवले आणि ती निघाली. निघाल्यानंतर ती राजदरबारात आली. यदानजग्रहे राजा भार्या पुत्रा भवन निंदितौ. ती आली खरी, परंतु आल्याबरोबर तिने सांगितलं, महाराज सगळी सभा भरलेली होती. त्या सभेत ती आतमध्ये आली. राजा बसला होता सिंहासनावर आणि ती म्हणाली, महाराज. तिने नमस्कार केला. म्हणले, कोण आहे तू? तो विसरला राजा, ही कोण आहे, काय आहे, हिचा मुलगा कोण आहे, सगळं विसरला. तू कोण असं विचारलं. ती म्हणाली, अहो मी तुमची पत्नी आहे. पत्नी? माझी पत्नी कशी असू शकते? हो, मी तुमची पत्नी आहे आणि हा तुमचा पुत्र आहे. असं म्हटल्याबरोबर राजा म्हणला, हे शक्यच नाही. तू माझी पत्नी नाहीस, हा माझा मुलगा नाही. कुणीही यावं आणि माझी बायको म्हणून म्हणावं, कुणीही यावं आणि हा माझा तुमचा पुत्र आहे म्हणून म्हणावं. असं म्हटल्यावर सगळी सभाजन सुद्धा चकित झाले. सभाजनाला सुद्धा आश्चर्य वाटले, हे असं कसं होऊ शकतं? राजाचा विवाह झालेला माहीत नाही, त्याचा पुत्र कोण माहीत नाही. पुत्र झाला असता तर पुत्र जन्मोत्सव साजरा झाला असता, असं अचानक कुणी कसं काय येतं? म्हणून सगळी सभा चकित झाली. आणि याच वेळेला त्याने वर्णन केले की सभा चकित झाली खरी आणि या सभेमध्ये ही उभी राहिली. मात्र ती सत्यनिष्ठ होती. तिने सांगितलं, नाही महाराज, हा तुमचाच पुत्र आहे. शृण्वताम सर्वभूतानां खे वागा हा शरीरिणी. राजाने नकार दिला, कारण यांच्या शापाप्रमाणे. म्हणे, ठीक आहे, तू माझी पत्नी आहेस असं म्हणतेस, तर तुझ्याजवळ काय खूण आहे सांग. तुझ्याजवळ काय खूण आहे? माझी काय खूण तुझ्याजवळ आहे? माझी काय आठवण तुझ्याजवळ आहे? तुझ्याजवळ माझं काय आहे की ज्यामुळं तू माझ्या पतित्व सिद्ध करू शकशील? ती म्हणाली, महाराज काही नाही, तुम्ही मला अंगठी दिली होती, पण अंगठी माझ्याजवळ नाही, ती हरवली. मग तर खोटंच आहे म्हणे हे. याप्रमाणे राजाने हे खोटं मानलं आणि राजधानीत प्रवेश केला. राजाने हे सगळं खोटं मानलं. सगळे सभाजन चकित झाले आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली की माता भ्रष्टा पुत्रो येन जात एव सहा भरस्व पुत्रम दुष्यंत माम मंसांश कुंतलाम. आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं आणि ही आकाशवाणी शृण्वताम सर्वभूतानाम, सर्व लोकांनी ऐकली. एकटी राजाला नाही ऐकू आली, सर्व लोकांनी ऐकली. काय? माता भ्रष्टा पुत्रो येन जातस्य एव सहा. आकाशवाणी म्हणते, हे राजा, हा तुझाच पुत्र आहे. आई किंवा माता ही फक्त एखाद्या, ज्याप्रमाणे भाता असतो त्याप्रमाणे आई असते. ती फक्त आपल्या पुत्राला आपल्या पोटामध्ये वाढवते. एखाद्या भात्यामध्ये जसा बाण असावा त्याप्रमाणे, किंवा आपण म्यानामध्ये तलवार असावी त्याप्रमाणे ही म्यान आहे. आई म्हणजे म्यान आहे, आई म्हणजे भाता आहे. पण ती फक्त गर्भपिशवीमध्ये पुत्राला वाढवते. पण खरा गर्भ, खरा पुत्र, खरा संतती ही पतीची असते. म्हणून माता भ्रष्टा पितो पुत्रो येन जातस्य एव सहा. पिताच खऱ्या अर्थाने पुत्राला जन्म देतो, तोच त्याचा खऱ्या अर्थाने अधिकारी आहे. आणि म्हणून हे राजा, ही शकुंतला म्हणते ते बरोबर आहे, हा तुझाच पुत्र आहे. रेतोधा पुत्रो नयती नरदेव यमक्षयात. याप्रमाणे सगळ्या यमक्षयापासून, दुर्लौकिकापासून आणि नरकापासून हा पुत्रच वाचवतो. कारण पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना पुमान, आपलं पुम म्हणजे पु म्हणजे काय, तर पुन्नाम नरकात त्रायते ती पुत्र. हा पुन नावाच्या नरकामधून जो रक्षण करतो तो पुत्र असं म्हणतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की रेतोधा पुत्रो नयती नरदेव यमक्षयात. या सगळ्या वाईट गोष्टीपासून, नरकापासून फक्त पुत्र वाचवतो. त्वम चास्य धाता गर्भस्य सत्य महाशकुंतला. म्हणून हा शकुंतला जे म्हणते ते बरोबर आहे. शकुंतलेने आणलेला हा पुत्र हा तुझाच आहे. पितुर्यपरे ते सोपी चक्रवर्ती महायशाह. हा पुढे चक्रवर्ती राजा होईल म्हणून सांगितलं. याप्रमाणे आता यातला खरा इतिहास, हे सगळं काव्य झालं, आकाशवाणी झाली, हे ठीक आहे, पुराणाची ही भाषा आहे. परंतु प्रत्यक्ष काय झालं असेल हे कुरुंदकरांनी सांगितलंय. कुरुंदकर असं म्हणाले की कण्व ऋषी म्हणजे काय, लेचे पचे नुसते मुनी नव्हते डोळे झाकून बसणारे. त्या काळामध्ये जी राज्यसंस्था आहे, त्या राज्यसंस्थेमध्ये मुनींचे जे आश्रम आहेत, त्याचा जर आपण आज विचार केला, 5000 वर्षापूर्वी मुनींचे आश्रम काय होते. हे आश्रम नुसते आश्रम नव्हते,
त्या आश्रमामध्ये शस्त्र अस्त्र यांनी संपन्नता होती. त्याचप्रमाणे राजाशी यांचे संबंध होते. तेव्हा या कण्व मुनींचे इतर राजाशी देखील संबंध होते. आणि या राजाने जर नकार दिला तर कण्व मुनींनी काही मुलं पाठवले होते, शस्त्र सज्ज अशा प्रकारचं सैन्य पाठवलं होतं. आणि त्या मुलांच्याकडून निरोप दिला की हे राजा, तू जर हे नाकारलंस तर माझं सैन्य तुझ्याशी युद्ध करायला तयार आहे. तेव्हा एकीकडे ही भीती होती, एकीकडे ही धास्ती होती. सैन्य आणून उभं केलं होतं दरवाजात, अर्थात राजाला मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी की राजाने नकार का दिला, तर सांगायचं असं की नकार यासाठी दिला की एकदम जर स्वीकारला असतं तर कुणीही आलं असतं आणि कुणीही म्हटलं असतं नाही, कुणी यावं आणि राजाला मी तुझी पत्नी आहे म्हणावं. कुणी म्हणेल की हा तुमचा पुत्र आहे, म्हणजे राज्याचा अधिकारी कुणीही होईल. उद्या प्रजेतले कुणीही येतील आणि म्हणतील की आम्ही तुमचेच पुत्र आहोत, हे राजाला मान्य करावं लागेल. म्हणून राजाने केवळ त्यातलं सत्य समजून घेण्यासाठी विरोध केलेला आहे. हे जर आपण लक्षात घेतलं, त्या काळातील आश्रम, त्या काळातील कण्वऋषीचं स्थान, कण्वऋषी काही वेडे नव्हते की जे तिला सोडून निघून गेले आणि राजा त्यांच्या परस्पर आला. हे सगळं त्यांना ज्ञात होतं, हे सगळं अपेक्षितच होतं. आणि नंतर बरं त्याच वेळेला 1 वर्ष 2 वर्ष झाल्यानंतरच का नाही नेऊन दिलं त्याला राजाकडे, त्याचं कारण सुद्धा हे होतं की शेवटी आपला हा मुलगा सुद्धा पराक्रमी झाला पाहिजे, त्याच्याबरोबर काही मुलं देखील पराक्रम करणारे असले पाहिजेत, तरच राजा या दहशतीच्या पोटी याला स्वीकारील, अन्यथा नाकारील. म्हणून या सगळ्या गोष्टी जर आपण इतिहास काय, काव्य काय, त्याचप्रमाणे महाभारतातली उपकथानक काय असा तौलनिक अभ्यास केला पाहिजे. म्हणून पुराणांचा अभ्यास करताना पुराणांची भाषा समजून घेतली पाहिजे, पुराणांची रूपकात्मकता समजून घेतली पाहिजे. त्यातील या मुनींचे शाप आणि उशाप ही भाषा, त्यातील जे वेगवेगळ्या प्रकारचे त्या वळणं आहेत किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने त्याची मांडणी किंवा ज्या पद्धतीने त्या शाप आणि उशापाची योजना केलेली आहे ती त्याची योजना समजून घेतली पाहिजे. त्याच्या मागं एक पौराणिक भाषेची संकल्पना आपण मान्य केली पाहिजे. या दृष्टीने हे कण्व मुनी शस्त्रसंपन्न होते आणि शकुंतलेला त्यांनी एकटं पाठवलं नाही, पाठवलं. त्याप्रमाणे हा भरत त्यांनी स्वीकारला. आणि या भरताला स्वीकारल्यानंतर हा भरत कसा होता त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हा भरत पितृयुपरी तेसोपी चक्रवर्ती महायशा, हा पितृयुपरी ते त्यांनी सांगितलं की हा तुमच्यानंतर हा चक्रवर्ती होईल. याच्यावरती राजचिन्ह कसे आहेत, ईश्वराचे चिन्ह या भरताच्यावरती कसे होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. चक्रम दक्षिण हस्तैस, त्यांच्या उजव्या हातावर चक्र होतं भरताच्या, आणि पद्मकोशोस्य पादयो हो, त्याच्या पायावर पद्माचं चिन्ह होतं. म्हणजे उजव्या हातावर चक्र आणि पायावर प्रत्यक्ष पद्माचं म्हणजे कमलाचं चिन्ह होतं. याप्रमाणे इजे महाभिषेकेण सोभिषिक्तो धीराट विभू, याप्रमाणे या भरताने मोठे पराक्रम केले. आणि आकाशवाणीने सांगितल्याप्रमाणे इथे पौराणिक पद्धतीने आपण जर हे लक्षात घेतलं की आकाशवाणीने सांगितलं. आकाशवाणी म्हणजे काय, आकाशवाणी म्हणजे जनता. या ठिकाणी आकाशवाणी म्हणजे काहीतरी दिव्य अशा प्रकारची भाषा. ही दिव्य अशा प्रकारची भाषा जनतेच्या तोंडूनच व्यक्त होऊ शकते. म्हणून जनतेनेच हे स्वीकारलंय, जनतेनेच हे मान्य केलंय. त्याप्रमाणे आपण जर लक्षात घेतलं तर भरत याची कथा आणि भरताच्या मागचा इतिहास आपल्या लक्षात येऊ शकतो. या दृष्टीने हा भरत इथे जन्माला आला. या भरताने अनेक अश्वमेध यज्ञ केले. आता या भरताने त्यांनी वर्णन केले इजे महाभिषेकेण सोभिषिक्तो धीराट विभू पंचपंचाशत आमेध्यैर गंगाया मनुवाजिभी, गंगेवर आणि यमुनेच्या काठी यांनी मोठमोठे यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ केले. 55 यज्ञीय अश्वबळी त्यांनी दिले गंगेच्या काठी, आणि यमुनेच्या काठी 78 अश्वयज्ञ त्यांनी त्या ठिकाणी स्तंभाला बांधले. आणि एकूण 133 यज्ञ केल्याचा उल्लेख आपल्याला उपनिषदामध्ये पाहायला मिळतो. मुद्दाम या ठिकाणी मी या उपनिषदातला भाग आणलेला आहे. हा जो ब्राह्मण आहे, ऐतरेय ब्राह्मण नावाचा जो भाग आहे, त्या ऐतरेय ब्राह्मणामध्ये हे मंत्र साधारणतः महाभिषेकाच्या वेळेला म्हणतात किंवा राज्याभिषेकाच्या वेळेला, राजाचा जेव्हा राज्याभिषेक केला जातो त्यावेळेला हे मंत्र म्हणतात. आणि म्हणून हे
आपल्या आमच्या परंपरेमध्ये, पाटांगण परंपरेमध्ये महाभिषेकाच्या वेळेला म्हणजे उत्सवाच्या प्रसंगी हे म्हणण्याची पद्धत आहे, म्हणून हे मला माहीत आहे. म्हणून याच्यामध्ये या भरताचा उल्लेख आलेला आहे, तो मुद्दाम या ठिकाणी आपल्यासाठी मी दाखवतो की ऐतरेय ब्राह्मणामध्ये अध्याय 4 मध्ये आणि या प्रामुख्याने 23व्या अनुवाकामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. याने वर्णन असं केलं आहे की या भरत कसा होता, तर त्यांनी वर्णन असं केलं आहे की हा भरत, हे मी मुळातून वाचून दाखवतो, थोडंसं अवघड जरी असलं तरी आपण हे एक ऐतरेय ब्राह्मणामधला हा संदर्भ, भरताच्या संदर्भातला हा लक्षात घेण्यासारखा आहे. ऐतेन हवा ऐंद्रेण महाभिषेकेण दीर्घतमा मामतेयो भरतं दौष्यन्ति मविशिषेच तस्मादु भरतौष्यन्ति समन्ततं सर्वतः पृथिवीं जयन् पर्यायाश्वे रुचमेध्येरिजे तदप्येते श्लोकाः अभिगीताः हिरण्येन परिवृतान् कृष्णान् शुक्लदतो मृगान् मश्नारे भरतो ददाच्छतं बद्वानि सप्त च भरतस्येषदौ शन्ते रग्निस्साची गुणेचितः यस्मिन् सहस्रं ब्राह्मणा बद्वशोगा बिभेजिरे अष्टा सप्ततीं भरतो दौशन्तिर्यमुना मनु गंगायां वृत्रघ्ने बध्नान् पंचाशतं हयान् त्रयस्त्रिंशच्छतं राजा श्वानबध्वायं मे ध्यान दौशन्ति रत्यगाद्राज्ञो मायवत्तरः महाकर्म भरतस्य न पूर्वे नापरे जनाः. या वर्णनामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की हा भरत कोणता, तर दौष्यंती, दुष्यंताचा पुत्र भरत असं या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. ज्यांनी एतेन हवा ऐंद्रेण महाभिषेकेण दीर्घतमा मामतेयो, हा दीर्घतमा मामतेयो, या ठिकाणी ममतेचा पुत्र मामतेयो, हा दीर्घतमा, या दीर्घतमा यांच्यापासून पुढे धन्वंतरी झाले याचं वर्णन आपण केलेलं आहे. तेव्हा या दीर्घतमाला पुरोहित करून यांनी भरतम दौशंती मविशेषेच, या दौशंती म्हणजे दुष्यंताचा पुत्र भरत यांनी अनेक यज्ञ केले आणि अनेक हिरण्येन परिवृता कृष्णान शुक्ल दतो मृगान. हिरण्येन परिवृतान म्हणजे सोनं, त्याप्रमाणे सोनं, अलंकार, दाग दागिने यांनी आवृत करून, यांनी अलंकृत करून, यांनी अनेक शुक्ल कृष्ण दतो मृगान, अर्थात शुक्ल आणि कृष्ण म्हणजे ज्याला आपण काळे कान असलेले आणि पांढरे स्वच्छ अशा प्रकारचे जे घोडे ते दान दिले. त्याप्रमाणे मशनारे भरतो ददात. आता मशनारे म्हणजे काय, तर या ठिकाणी मशनारे या शब्दाचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम केलेला आहे. मशनारे म्हणजे इथेही वर्णन भागवतामध्ये सुद्धा मामतेयम पुरोधाय यमुना मनु असं म्हणून मशनारे शब्द वापरलेला आहे. इजेच महाभिषेकेन मामतेयम पुरोधाय आणि सहस्रम बद्वशो यस्मिन् ब्राह्मणागा बिभेजरे त्रयस्त्रिंशच्छतं ह्यश्वान बध्वा विस्मापयन् नृपान आणि मृगान शुक्ल दतः कृष्णान हिरण्येन परिवृतान अदात कर्मणि मशनारे नियुतानि चतुर्दश. म्हणजे जे ऐतरेय ब्राह्मणामध्ये वर्णन केलेले तेच भागवतामध्ये वर्णन केलेले. अदात कर्मणि मशनारे नियुतानि चतुर्दश. तेव्हा मशनारे म्हणजे काय, तर 14 लक्ष हत्ती सोन्याने मढवून दिले आणि मशनारे हे एक धर्मकृत्य आहे. या मशनार या शब्दाचा अर्थ 14 लक्ष हत्ती सोनं मढवून दिलेले आहे. याप्रमाणे अष्ट सप्ततिमे ध्यान बबंध प्रददत बसू भरतस्य हि दौष्यन्ते रग्नि साची गुणे चिता. याचप्रमाणे म्हणजे भागवतामधले शब्द आणि ऐतरेय ब्राह्मणातले शब्द याच्यात काही फरक नाही आहे, एखाद्या शब्दाचा फक्त फरक केलेला आहे. त्रयस्त्रिंशच्छतं ह्यश्वान बध्वा विस्मापयन् नृपान. इथे तेच म्हटलंय, त्रयस्त्रिंशच्छतं याप्रमाणे. आता त्रयस्त्रिंशत म्हणजे या त्रयस्त्रिंशच्छतं 133 यज्ञ यांनी केले आणि दौशंती रत्यगान मायाम देवानां गुरुमाययो मृगान शुक्ल दतः कृष्णान हिरण्येन परिवृतान. याप्रमाणे यांनी यज्ञामध्ये किती दान केलं, धर्म केला याचं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि याच्या अशा प्रकारची तुलना मशनार म्हणजे यज्ञामधलं एक कर्म ज्यामध्ये सुवर्णाने विभूषित असलेले पांढऱ्या दाताचे काळ्या रंगाचे 14 लाख हत्ती दान करायचे असतात. याप्रमाणे हे कर्म भरताने केलं. भरतस्य महत्कर्म ना पूर्वे ना परे नृपाः.
असंच या ठिकाणी सुद्धा म्हटलंय की महाकर्म भरतस्य न पूर्वे ना परे जना, असं ऐतरेय ब्राह्मणातही म्हटलंय. याप्रमाणे असं पूर्वी कुणी केलं नाही आणि नंतरही कुणी करणार नाही. म्हणून अशा प्रकारचं भरताने जे कर्म केलं ते अलौकिक होतं. आणि भरताने आणखी एक गोष्ट केली. किरात हुणान यवनान नंद्रान कंकान खखान छखान, यांनी किरात हुण, त्याचप्रमाणे यवन, त्याचप्रमाणे अंध्र, कंक, शख, शक आणि म्लेंछ या सर्वांना यांनी ठार मारलं. हा ऐतिहासिक संदर्भ आहे. म्हणजे या काळामध्ये अनेक किरात हुण यांचे आक्रमण कदाचित भारतावर झाले असले पाहिजेत आणि या किरात हुण शक यांच्यावरती यांनी परिपूर्णपणाने विजय मिळवला आणि या सर्वांचं पारिपत्य केलं. किरात हुण यवन, त्याचप्रमाणे आंध्र, खश, शक आणि म्लेंछ या सर्वांचं पारिपत्य केलं आणि या सर्वांना ठार मारलं. याप्रमाणे जित्वा पुरसुरा देवान ये सौखा बिभेजिरे, याप्रमाणे यांनी सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवला आणि सर्व कीर्ती सर्वत्र पसरविली. देवश्रियोर सामनिता प्राणी पुनरा हरत, यांनी अनेक देवांगनांना जे रसातळामध्ये नेलेले होते त्यांनी पुन्हा यांना देवांगनांना सोडवलं, अर्थात अनेक स्त्रियांची सुटका केली. याप्रमाणे चक्रम चास्खलितम प्राणान मृषे मृत्यूपरराम हो, याप्रमाणे यांनी इतके चांगल्या प्रकारचं शासन केलं, सार्वभौम शासन केलं. म्हणजे त्या काळामध्ये संपूर्ण अखंड भारताचं सार्वभौम शासन करणारा हा भरत होता. म्हणून भरताचं वैशिष्ट्य, भरताचं नाव आज आपण घेतो, भरताची कीर्ती आपण आज गातो आणि तसेव विधते वंशे, आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण सिंह या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे. सिंह हे प्रतीक आपण ठेवलेलं आहे. तसेव विधते वंशे तदतिजत सुतम, याप्रमाणे या भरताने केलेले पराक्रम या ठिकाणी सांगितले. हा दुष्यंताचा पुत्र भरत म्हणून याचं दौष्यंत असा शब्द इथं वापरला आहे. दुष्यंताचा पुत्र म्हणून दौष्यंत. याप्रमाणे ह्या दौष्यंत पुत्राचं म्हणजेच दुष्यंताचा पुत्र भरत याचं विवरण या ठिकाणी केलं. आणि मोठ्या श्रेष्ठ दर्जाचा कीर्ती गाजवणारा हा भरत याने किरात हुण यवन आंध्र कंक यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे या भरताचे विवाह 3 विदर्भ कन्यांशी झाला. भरताचा 3 विदर्भ कन्यांशी विवाह झाला. पण त्या विदर्भ कन्या यांनी कशामुळं असं केलं माहीत नाही. त्यांनी वर्णन केलंय की तम त्यक्तु कामा ममताम भर्तृत्याग विशंकिताम, याला 3 विदर्भ कन्यांशी यांनी विवाह केला, त्यांना मुलंही झाली, पण बायकांचं काय मन सांगता येत नाही. बायका काय करतील आपण बघितलंय की आपल्या मुलाला देखील नख लावण्याची तयारी बायकांची असते. यांनी असं वर्णन केलंय की हे मुलं भरतासारखे झाले नाहीत म्हणून बायकांनी ठार मारले. त्याने वर्णन केलं की मूल झालं की त्यांना मारून टाकलं का, तर तो आपल्यासारखा नाही असं भरत म्हणेल म्हणून यांनी त्यांना मारून टाकलं. मरुस्तोमेन मरुतो भरतवन्मुपादतोहु, याप्रमाणे तम त्यक्तु कामाम ममताम भर्तृत्याग विशंकिताम, याप्रमाणे भरताचा वंश शेवटी नष्ट होण्याची वेळ आली. आणि भरताचा वंश नष्ट होण्याची वेळ आल्यामुळं आता काय करावं. भरताला वाटतं आपल्याला पुत्रच झाला नाही, त्याला काय माहीत झालेलं पुत्र आपल्या बायकांनी मारले, त्याला हे कळलं नाही. आणि त्याप्रमाणे पुढे जघनुस त्याग भयात पुत्रान नानुरूपा इति रीत्ये असं म्हटलंय की जघनुस त्याग भयात पुत्रान नानुरूपा, तो भरताच्या सारखा दिसत नाही. लोक भरत म्हणेल माझ्यासारखा नाही आहे आणि आपल्यावर शंका घेईल म्हणून या बायकांनी ते मारला. तस्यैवं वितथे वंशे, शेवटी आता हा वंश वितथ म्हणजे आता तुटू लागला, आता वंश छेद होऊ लागला. आणि म्हणून तदर्थ यजित सुताम, त्यामुळं आता काय करावं म्हणून त्यांनी मरुस्तोम नावाचा यज्ञ केला. आणि यावेळेला मरुद्गणाने प्रसन्न होऊन भरताला भारद्वाज नावाचा पुत्र दिला. मरुस्तोमेन मरुतो भरद्वाज मुपाददुहु अंतर्वत्न्या भातुपत्न्याम मैथुनाम बृहस्पती. हा जो भारद्वाज आहे तो भारद्वाज म्हणजे तो असा झालेला आहे की बृहस्पतीने आपला जो भाऊ आहे उतत्थ याच्या गर्भवती पत्नीकडे तो कामुक दृष्टीने पाहिलं आणि त्याप्रमाणे त्याची इच्छा झाली. तेव्हा त्यावेळेला त्या गर्भामध्ये जो बालक होता तो होता दीर्घतमा. हा दीर्घतमा नावाचा बालक त्या गर्भात होता, जो या
बृहस्पतीचा भाऊ उतत्थ याच्या पत्नीच्या पोटामध्ये होता आणि त्यावेळेला या गर्भाने त्याला विरोध केला. गर्भानेच बृहस्पतीच्या या मैथुनाला विरोध केला. त्यावेळेला तो बृहस्पतीनी त्याला खाली टाकलं आणि त्याचा या ठिकाणी त्याचा शाप दिला त्याप्रमाणे आणि गर्भाधान केलं. तेव्हा उतत्थची पत्नी ममता यावेळेला घाबरली आणि तिला असं वाटलं की अरे आता आपला हा पुत्र टाकला तर आपला पती काय म्हणेल, म्हणून यावेळेला तम त्यक्तु कामाम ममताम भर्तृत्याग विशंकिताम याप्रमाणे भरद्वाजाची कथा सांगत असताना ते म्हणतात की ममता गरोदर असताना बृहस्पतीने मैथून करण्यास सिद्ध झाला, पण आतल्या गर्भाने विरोध केला. म्हणून या ठिकाणी बृहस्पतीने सांगितलं की तू आंधळा होशील आणि म्हणून असा बृहस्पतीने शाप दिला. त्यानंतर ममतेशी बरोबर त्यांनी संबंध ठेवले आणि जे वीर्यस्खलन झालं ते गर्भातून बाहेर टाकलं. ते पृथ्वीवर पडताच त्यातून पुत्रोत्पत्ती झाली. ममतेने म्हणाले की हे माझा नाही आहे, माझे पती रागवतील, म्हणून ममतेने त्याला टाकून दिलं. परंतु देवानी त्याला आपल्याजवळ घेतलं आणि सांगितलं, हे ममता बृहस्पती तुम्ही याचं पोषण करा. त्यावेळेला त्यांनी देवाने श्लोक म्हटला असं वर्णन केलेलं आहे. आणि नामनिर्वचनम तस्य श्लोकमेनं सुराजगुः मोडे भरद्वाजा द्वाजमिमं भरद्वाज बृहस्पते. त्यांनी श्लोक म्हटला, ममता आणि बृहस्पती तुम्ही याचे पोषण करा असं देवाने सांगितलं. पण ते दोघेही एकमेकावर लोटू लागले. ममता म्हणाली मी याचं पोषण करत नाही आणि बृहस्पती म्हणाले मी याचं पोषण करत नाही. त्यावेळेला हा भरद्वाज असं याला म्हणू लागले, कारण देवाने हा पुत्र भरतवंश नष्ट होऊ नये म्हणून शेवटी त्याच्या स्वाधीन केला. म्हणजे शेवटी हा पुत्र जो दोघांनी नाकारला तो देवाने घेतला आणि यांनी जो यज्ञ केलेला होता मरुस्तोम नावाचा, त्या यज्ञामध्ये हा पुत्र त्यांनी त्याला दिला. म्हणून त्याला वितथ असं म्हणतात. वितथ म्हणजे टाकून दिलेला, ज्याचं बाजूला टाकला त्याला म्हणतात वितथ. यातो यदुक्त्वा पितरो भरद्वाजस्तत स्वयं चोद्यमानासुररेव मत्वा वितथमात्मजम. याप्रमाणे आई वडिलांनी टाकून दिलेला हा भरद्वाज हा पुत्र भरण पोषण करा या शब्दाने भरद्वाज शब्दाचा अर्थ आहे. भर म्हणजे भरण पोषण करा. परंतु दोघांनी तो केला नाही. शेवटी देवानी या मुलाचं काय करावं ते इकडे योगायोगाने यज्ञ चालू होता मरुस्तोम नावाचा भरताने सुरू केलेला. त्या भरताला हा पुत्र दिला आणि भरतालाही आनंद झाला आणि म्हणून त्याचं नाव वितथ असं ठेवलं. म्हणून व्यसृजन मरुतो बिभ्रन दत्तोयम वितथेन्वये. हा भरतवंश नष्ट होत असताना म्हणून त्याला वितथ असं म्हणतात. हाच भरद्वाज भरताचा दत्तक पुत्र झाला. याप्रमाणे पुढे शुकाचार्य वितथाच्या संततीचं जे विवरण करतील आणि त्यानंतर नवमस्कंधातल्या इतर ज्या रंतीदेवाचं वर्णन या ठिकाणी करतील. रंतीदेवाची कथा मोठी ऐकण्यासारखी आहे. तेव्हा या रंतीदेवाची त्याचप्रमाणे सीतेचे वडील शतानंद वगैरे त्याचप्रमाणे जनकाच्या कथासंबंधी जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलीकवरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.